तुम्हाला पण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स खायला आवडतात ना? तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नूडल्स बॉईल करण्यासाठी मी इथे पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेते आहे आणि त्यानंतर हे नूडल्स तोडून यामध्ये टाकून यांना व्यवस्थित शिजवून घेत आहे. आता मी इथे शिजलेले नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे त्यातलं पाणी काढून घेऊन त्याच्यामध्ये थंड पाणी आणि थोडंसं तेल टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तेल आपण यामध्ये नूडल्स एकमेकांना चिपकू नये म्हणून यासाठी यामध्ये घातलेलं आहे. आता मी इथे वेगळ्या वेगळ्या भाज्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या घेऊ शकताय. आता इथे कढईमध्ये मी तेल घालून त्याच्यामध्ये लसण, शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर आणि कांदा घालून यांना 10 ते 20 सेकंदापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी याच्यामध्ये मिरपूड, मिरची, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि थोडंसं मीठ घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये विनेगर आणि आपण बॉईल करून ठेवलेले नूडल्स घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे नूडल्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कांद्याची पात घालून यांना अजून थोडा वेळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपले व्हेज हक्का नूडल्स रेडी झाले आहे. पण आता याला एका सर्विंग बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. त्यानंतर यावर डेकोरेशनसाठी थोडीशी कांद्याची पात घालून आपले रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स रेडी झालेले आहे. ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर दिसत आहे तितकीच खायला अप्रतिम लागते. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.